नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. मित्रांनो, आजचा जो भाग आहे तो खूप खूप म्हणजे कमाल आहे. त्याला शब्दात सुद्धा सांगू नाही शकत, कारण इतक्या दिवसापासून आपण ज्याची वाट बघत होतो त्याची सुरुवात फायनली आता झाली आहे आणि प्रतिमाला सगळं आठवलंय. आणि हे आता अर्जुन, सायली आणि रविराजचं सुद्धा लक्षात आलंय प्रेक्षकांनो, की तो महिपतच होता ज्याने ऍक्सिडेंट करून आणला होता. म्हणजे जवळजवळ आपण हेच म्हणू शकतो की त्यांचा 99% तरी लक्षात आलाय. त्यांना फक्त आता एक पुरावा हवाय. तर आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर प्रेक्षकांनो, बघूया ठरलं तर मगचा 24 नोव्हेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. सगळं काही जाणून घेण्यासाठी डिटेलमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजचा भाग सुरू होतो. आता सायली आणि प्रतिमा त्याच मंदिरात असतात जिथे त्या महिपत पूजा करत असतो, आणि त्याचबरोबर तिथे साक्षी आणि सचिन सुद्धा असतात. तर त्यानंतर आता प्रतिमा आणि सायली रांगेत उभे असताना आता प्रतिमा म्हणत असते सायलीला की मी तर देवाकडे प्रार्थना करणार आहे, दुसरं हेच कारण आहे माझं इथे यायचं, की सायलीचे खरे आई वडील जन्मदाते लवकरात लवकर मिळू देत. तर सायली म्हणते, तुमच्या तोंडात साखर पडो प्रतिमा आत्या, पण तुम्हाला खरं एक सांगू का, मला ना माझ्या आई बाबांना भेटण्याची वगैरे इच्छा कधीच नव्हती. उलट तर जेव्हा मला असं कळलं की हे शोध घेत होते माझ्या आई वडिलांचा, तेव्हा तर मी चिडले होते यांच्यावर. तर आता प्रतिमा हसू लागते हे ऐकून, आणि पुढे आता सायली सांगते प्रतिमाला की मग काही दिवसांनी मला यांनी सांगितलं की मधुभाऊंना माहिती आहे की माझे आईवडील जिवंत आहे म्हणून, आणि मग मीही मोहातच पडले ना माझ्या आईबाबांना भेटण्यासाठी, आणि बस तिथेच माझी चूक झाली. आणि जेव्हा हे लोखंडे माझ्या समोर आले तेव्हा कुठलीही शहानिशा न करता त्यांना स्वीकारलं माझ्या आईबाबा म्हणून. तिथंच चुकले मी. पण प्रतिमा आत्या, त्या दोघांनी माझ्या घरच्यांना जो त्रास दिलाय ना, त्यासाठी मी त्या दोघांना कधीच माफ नाही करू शकत. तर असं म्हणत म्हणत आता प्रतिमा आणि सायली समोर समोर आता सरकत असतात रांगेच्या, आणि ते आता अजून जवळ जवळ जात असतात दर्शनासाठी जिथे महिपत बसला असतो. तर आता गुरुजी म्हणतात महिपतला, चला आता पूजा छान प्रकारे पार पडली आहे, आता तुम्ही देवी यायला हार घाला म्हणजे आपण आरती करून घेऊ. तर त्यानंतर आता महिपत विचारतो मागे वळून साक्षीला की कुठे ग हार. तर आता साक्षीच्या लक्षात येतं की तिची ची जी बॅग असते ती गाडीतच राहिली आहे. तर आता महिपत थोडा चिडतो साक्षीवर आणि म्हणतो, काय पूजा इथं चालली आहे ना, मग हार कशाला आहे गाडीत, जा आण पटकन. त्यानंतर आता साक्षी म्हणते हो हो आणते अण्णा लगेच. तर सचिन म्हणतो आता या साक्षीला की सॅम मी पण येतो तुझ्या बरोबर. तर महिपत म्हणतो या सचिनला, आता मग जा ना. आणि आता दोघेही पटकन उठतात आणि लगेच जातात आता आणण्यासाठी, आणि त्याच रांगेत आता सायली आणि प्रतिमा उभे असतात, जिथून आता सचिन आणि साक्षी आता उतरत असतात पायऱ्या. त्याच पायऱ्यावर बाजूला आता सचिनला सायली दिसते, आणि त्यानंतर सचिन तर आपलं तोंड तिकडे करतो, पण आता या साक्षीच्या धक्क्यामुळे आता प्रतिमाच्या हातातलं ताट खाली पडतं. म्हणजे जी ओटी भरायची असते देवीची, ती जी ओटी असते ती खाली पडते. पण आता त्यावर हे दोघं लक्ष सुद्धा देत नाही, सरळ निघून जातात साक्षी आणि सचिन जो असतो तो. तर थोड्याच वेळाने काय होतं की आता सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन बाहेर येतो आणि विचार करत असतो आणि स्वतःशी बोलतो की कमाल आहे, ती जी बाई खुणाबद्दल बोलली अशी कुठली मार्क तर सायलीच्या खांद्यावर आहेच नाही. पण आता फोटो हा असं म्हणत होता अर्जुन, तो जो लहानपणीचा फोटो असतो प्रियाचा, तो आता आपल्या हाती घेतो. तर प्रेक्षकांना ज्यांना माहिती नसेल, काल आपल्याला एक मोठा खुलासा झालाय, आणि ती जी बाई असते त्या बाईने आता अर्जुनला सांगितलं असतं की जी बबली लहान होती तर लहानपणी खेळता खेळता एका मुलाने तिला धक्का दिला होता आणि ती सायलेन्सरवर जाऊन पडली होती, आणि त्यामुळे तिच्या खांद्यावर आता ते मार्क्स आहेत. ठीक आहे, आता सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन त्या फोटोकडे बघतो बबलीच्या, आणि त्याला काहीतरी सुचतं आणि पटकन तो आता काहीतरी करण्यासाठी जातो. ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तिकडे आता सीन शिफ्ट होतो, तर महिपत गुरुजींसोबत काहीतरी बोलत असतो हार आणेपर्यंत, आणि सायली आता मनात विचार करू लागते की मीच यांना कॉल करू का, मला चैनच पडत नाहीये की मी चैतन्य भाऊजींना फोन करू. आता सायली अस्वस्थ असते, तिला समजत नसतं की तिकडे काय चाललंय, आणि तिला ते जाणून घ्यायचं असतं म्हणजे अर्जुन त्या बाईंना काय प्रश्न विचारणार आणि काय उत्तरं मिळणार. तर प्रेक्षकांना तितक्यात काय होतं, आता प्रतिमाचं लक्ष जातं महिपतकडे, आणि प्रतिमा काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करते त्याला बघून. बघता क्षणी तिला काहीतरी आठवत असतं. तर इकडे सायलीला कोणीतरी आवाज देतं. एक जी बाई असते ती सायलीच्या ओळखीची निघते आणि ती सायलीला आवाज देते. तर सायली थोडी बाजूला जाते बोलण्यासाठी त्या बाईसोबत, आणि प्रतिमा आता मनात विचार करू लागते की महिपतला बघून की हा माणूस कोण आहे, याला कुठेतरी बघितल्यासारखंच वाटतंय मला. आणि प्रतिमा पूर्णपणे आठवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर आता वळून बघतो महिपत, तर महिपतचा पूर्ण चेहरा तो प्रतिमाला दिसतो, आणि प्रतिमाला आता तोच सीन आठवत असतो की जसा आग लावून जेव्हा महिपतने आता प्रतिमाचा चेहरा जाळला होता, तो सीन आता प्रतिमाच्या डोळ्यासमोर येत असतो. आणि आता प्रतिमा मनात म्हणते की या माणसाचा माझ्या भूतकाळाशी नक्की काहीतरी संबंध आहे, पण काय ते आठवत का नाही आहे. बाकी सगळं तर मला आठवत आहे, पण हा चेहरा असा धुकं का आहे, आणि मला या माणसाची भीती का वाटते, असे वेगळे वेगळे प्रश्न आता प्रतिमाच्या मनात येत असते. आणि त्यानंतर आता प्रतिमा म्हणते सायली तो माणूस, आणि प्रतिमा वळून बघते तर तिथे सायली नसते, कारण सायली त्या बाईसोबत बोलायला साईडला गेली असते थोडी. त्यानंतर प्रतिमा इकडे तिकडे बघू लागते, तर प्रतिमाला सायली दिसते, आणि त्यानंतर प्रतिमा परत महिपतकडे बघू लागते, तर प्रतिमाला परत त्रास होत असतो आणि सगळे भास होत असतात.
आणि प्रतिमा मनात विचार करत असते की मला या माणसाचा चेहरा बघून इतका त्रास का होतोय, मी जाऊन त्यालाच विचारू का की आधी आम्ही कुठे भेटलो आहोत आणि नेमकं काय घडलंय भूतकाळात. आता असं म्हणत मनात आपल्या तर प्रतिमा थोडी हिंमत गोळा करते आणि ती समोर जाणार सुद्धा आहे आता महिपत जवळ. तर तिकडे आता सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन आता मधुभाऊंकडे आलेला असतो. आणि आता अर्जुन म्हणतो मधुभाऊंना की मधुभाऊ, मला माहिती आहे की तुमची तब्येत बरोबर नाही आहे, पण मी अशा सिच्युएशनमध्ये अडकलो आहे ज्यातून मला फक्त तुम्हीच बाहेर काढू शकता आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं फक्त तुमच्याचकडे आहे मधुभाऊ. आणि बघा प्रेक्षकांनो आता अर्जुन काय करतो. आणि त्यानंतर आता अर्जुन त्याच्याजवळ असलेला बबलीचा फोटो काढतो, म्हणजे प्रियाच्या लहानपणीचा, आणि मधुभाऊंना विचारतो की मधुभाऊ हा फोटो सायलीचा आहे का. तर आता मधुभाऊ त्या फोटोकडे बघतात आणि गप्पच असतात. तर अर्जुन परत विचारतो मधुभाऊ हा फोटो सायलीचाच आहे ना लहानपणीचा, असं परत एकदा आता अर्जुन म्हणतो. तर मधुभाऊ आता डोळ्यांची उघडझाप सुद्धा करत नसतात त्या फोटोकडे बघून. तर अर्जुन म्हणतो तुम्ही ब्लिंक का करत नाही आहेत मधुभाऊ, म्हणजे हा फोटो कुठल्या तरी वेगळ्या मुलीचा आहे का. आता अर्जुनने असं म्हटल्या आता मधुभाऊ डोळ्यांची उघडझाप करतात. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो मधुभाऊंना, आपला हिचकिचावतच त्याचा आवाज असतो, अडखडते त्याचे शब्द असतात. आणि अर्जुन परत एकदा विचारतो की मधुभाऊ तुम्ही एकदा परत या फोटोकडे बघून सांगा, कन्फर्म करायचं म्हणून म्हणतो. तुम्ही असं म्हणताय ना की या फोटोतली मुलगी सायली नाही आहे. आणि परत एकदा अर्जुन तो फोटो दाखवतो मधुभाऊंना. आणि असं म्हटल्या मधुभाऊ परत एकदा डोळ्यांची उघडझाप करतात आणि अर्जुनला आता कन्फर्म झालेलं असतं तो जो फोटो असतो तो सायलीचा नसतो. इतक्यात आता चैतन्याच्या हाती DNA रिपोर्ट्स येतात आणि चैतन्य आता लगेच फोन करून सांगतो अर्जुनला की अर्जुन DNA रिपोर्ट्स आले आहेत, तर तुझ्या घरी पाठवू की. तर अर्जुन म्हणतो नाही घरी नाही, एक काम कर, मधुभाऊ ज्या हॉस्पिटलला आहे तू त्याच्या बाहेर भेट मला. चैतन्य म्हणतो ओके लगेच आलो. त्यानंतर अर्जुन आता थँक्यू म्हणतो मधुभाऊंना, कारण अर्जुनला आता खूप मोठी गोष्ट माहिती पडाली असते. आणि त्यानंतर आता अर्जुन खाली येतो आणि चैतन्याची वाट बघत असतो हॉस्पिटलच्या बाहेर. तितक्यात आता चैतन्य येतो DNA रिपोर्ट्स घेऊन आणि अर्जुन आता ते उघडून बघतो की त्यात काय लिहिलं आहे म्हणून यावेळी. आणि आता अर्जुन वाचतो ती टेस्ट आणि अर्जुनला कळतं की DNA टेस्ट आता सायली आणि मैनावतीची निगेटिव्ह आली आहे. आणि पुढे आता अर्जुन म्हणतो चैतन्याला की म्हणजे सायली आणि मैनावतीची DNA मॅच नाही झालेत. तर चैतन्य म्हणतो अरे अर्जुन पण असं कसं होईल, मागच्या वेळेला हेच रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते ना. तर अर्जुन म्हणतो हो ना, मला तेच कळत नाहीये. हे बघ चैतन्य, ती लॅब आपल्या विश्वासातली आहे आणि त्यात कुठली गडबड कधीच होणार नाही. याचा अर्थ एकच आहे की DNA सॅम्पल्स कोणीतरी मुद्दाम बदललेत, हे प्रूव्ह करण्यासाठी की सायलीच मैनावतीची मुलगी आहे. पण कोण असेल यामागे, आता याचा विचार अर्जुन करत असतो. आणि त्यानंतर अर्जुन परत जातो आता त्या बाईकडे, त्याचे अजून प्रश्न असतात बाकी. तर अर्जुन म्हणतो या बाईला की तुम्ही जे काही बोलात की चोऱ्या, पाकेटमारी, हे सगळं तुम्ही या मुलीबद्दलच बोलतायत ना. आणि अर्जुन आता बबलीचा फोटो म्हणजे प्रियाचा खरा फोटो दाखवत असतो त्या बाईला. तर आता ही बाई म्हणते हो, पण तुम्ही असं का विचारताय. नाही म्हणजे त्या दिवशीपासून आपण तर याच पोरीबद्दल बोलतोय ना, बबली लोखंडे, सदा आणि मैनावतीची पोरगी. साहेब एक बोलू का, तुमची बायको तशी दिसायला साधी वाटते हो, पण तिने परत काहीतरी भारी कांड केलेलं दिसतंय आणि मी इथे लोकांना उत्तर देत फिरते. तर आता अर्जुनला इथे डाऊट येतो आणि अर्जुन आता एकदम उठून उभा होतो आणि म्हणतो एक मिनिट, लोकांना म्हणजे तुम्ही या बबलीविषयी आणखी कोणाशी बोलला आहेत का. तर त्यानंतर आता ही बाई म्हणते की हो, ते मागच्याच महिन्यात एक माणूस आला होता या मुलीची चौकशी करायला. तर अर्जुन म्हणतो मग तुम्ही आधी का नाही सांगितलं मला. तर ही बाई म्हणते अच्छा हे सांगायचं होतं वय, नाही म्हणजे तुम्ही विचारलंच नाही ना. तर अर्जुन म्हणतो ठीक आहे बरं आता विचारतोय, तर तो माणूस कोण होता तुम्हाला माहिती आहे का. तर आता ही बाई म्हणते हो माहिती आहे की. आणि आता ही बाई सांगून टाकते की त्याचं नाव आहे महिपत शिखरे. आणि आता हे नाव दुसऱ्यांदा ऐकून अर्जुनला परत एकदा झटका बसतो. आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो. आता महिपत या गुरुजींना म्हणत असतो की काय झालं ना गुरुजी, माझी भाची आहे ना समीरा, ते हार आणायला गेली आहे आणि कुठं राहिली काही कळत नाही. तर गुरुजी म्हणतात आता महिपतला हरकत नाही, तुम्हाला देवी आईला 9 प्रदक्षिणा घालायच्या आहेत, तर त्यामुळे आधी तुम्ही प्रदक्षिणा घालून घ्यात मग हार घाला. तर सायली तिकडे त्या बाईशी गप्पा मारत असते आणि प्रतिमा आता हिंमत गोळा करून हळूहळू आता महिपत जवळ जाते त्याला विचारण्यासाठी. तर गुरुजी आता महिपतच्या हाती जी आरती असते ती देतात आणि त्याला 9 प्रदक्षिणा घालायला सांगतात. तर प्रतिमा आता महिपतच्या ऑलमोस्ट जवळ जाऊन पोचली असते आणि ती एक्झॅक्ट मागे असते आता महिपतच्या. आणि आता त्यानंतर महिपत जो असतो तो आता वळतो प्रतिमाकडे, त्याला माहिती नसतं की मागे प्रतिमा आहे म्हणून. आणि त्यानंतर आता आगीकडे आणि महिपतकडे बघून आणखीच प्रतिमाला आता भास होतो आणि तिला त्रास व्हायला लागतो. आणि महिपत जो असतो आता त्याच्या प्रदक्षिणा घालायला सुरू करतो, म्हणजे त्याला सध्या तरी आयडिया नाही आहे की तिथे प्रतिमा आहे म्हणून. तर इकडे आता सायली म्हणते त्या बाईला की ताई 2 मिनिटं हा, मी बोलते तुमच्याशी नंतर, प्रतिमा आत्या आहे ना आतमध्ये. आणि त्यानंतर आता सायली आतमध्ये जाणार, तितक्यात तिला आता एक फोन येतो. आणि त्यानंतर आता अर्जुनचा फोन असतो तो, आणि फोन आल्या सायली आणखीच तिथून लांब निघून जाते, थोडीशी आणखी समोर चालली जाते. तर आता फोन घेतल्या सायली म्हणते अर्जुनला काय हो, किती वेळ वाट बघायची तुमच्या फोनची मी, तुम्हाला काय आवडतं का मला वाट बघायला लावायला तुमच्या फोनची. तर अर्जुन काही बोलणार, तर सायली म्हणतो नाही काहीच बोलू नका तुम्ही, मला तुम्हाला सगळं सांगावं असं वाटत नाहीये का. मी देवळात आली आहे पण माझ्या डोक्यात सतत हाच विचार होता, सांगा पटकन काय झालं तिथे.
आणि सायली म्हणते अर्जुनला, प्रतिमा आता तर हेच माझ्याशी बोलत होत्या, पण माझं डोकं यामध्येच होतं की त्या महिपत आणि त्या फोटोचा काय संबंध आहे. त्यानंतर आता अर्जुन गप्प असतो तर सायली म्हणते हॅलो, आवाज येतोय का? तर अर्जुन म्हणतो हो हो हो, बोल बोल. तर सायलीची आता बडबड सुरूच असते आणि सायली अर्जुनला काहीच बोलू देत नाही. तर आता सायली म्हणते इथे ना माझा जीव जातोय, तुम्हाला कळत नाही आहे का? गोष्टीचं गांभीर्य वगैरे कळत नाही का तुम्हाला? तर अर्जुन एकदमच आता सायलीला म्हणतो चूप, एकदम चूप, एक शब्दही बोलायचा नाही, आता ना माझंच ऐकायचंय. आणि पुढे आता अर्जुन सांगू लागतो सायलीला की मी त्या बाईकडे गेलो होतो, एक माणूस तिच्याकडे तो फोटो घेऊन आला होता आणि तो माणूस म्हणजे महिपत शिकरे. तर इकडे काय होतं, महिपतच्या प्रदक्षिणा सुरू असतात आणि त्याला बघून प्रतिमाला आणखीच त्रास होत असतो. आणि त्यानंतर आता महिपतचं लक्ष जातं फायनली या प्रतिमाकडे. आणि आता प्रतिमा आणि महिपत आमोरासमोर असतात आणि प्रतिमा आता त्या आगीकडे बघून अशी घाबरत असते, तर महिपत तिला आणखी घाबरवत असतो आणि तो हसत असतो. आणि प्रतिमाला ते सगळं भूतकाळातलं आता दिसत असतो पुसट. आणि आता प्रतिमा आता महिपतला म्हणते तू, म्हणजे घाबरतच असते ती आणि घाबरतच म्हणते. तर महिपत म्हणतो प्रतिमाला तू तू काय. आणि बघा प्रेक्षकांना, हा महिपत काय करतो मुद्दामच, आता ही जी त्याच्याकडे आरतीची जी हे असते वळणीसाठी जे आरतीसाठी जे ताट असतं ते असतं, ते आता मुद्दाम तो आता प्रतिमा जवळ नेतो. आणि आता प्रतिमा एकदमच जोरात चिल्लावते आणि बेशुद्ध होऊन पडते या गोष्टीमुळे, जे काही महिपतनं केलं असतं त्यामुळे. मुद्दामच महिपत आता प्रतिमासमोर असा आग नेतो आणि आता तिचा जो काही ओरडा आरडा असतो ते ऐकून आता सायली लगेच धावत येते आणि सगळ्यांना म्हणते बापरे काय झालंय, पाणी द्या पाणी. आणि त्यानंतर आता महिपत थोडा घाबरायला लागतो, कारण महिपतला वाटत असतं की प्रतिमा एकटीच आहे म्हणून. पण तिथे आता सायली सुद्धा येते धावत आणि सायली लगेच पाणी वगैरे देते आता प्रतिमाला आणि प्रतिमा बेशुद्धच असते. आणि आता सायली विचारते महिपतला की काय केलंस तू महिपत, सांग तू प्रतिमा त्याला काय केलं. तर महिपत म्हणतो अरे मी काय केलं, मी तर फक्त प्रदक्षिणा घालत होतो, ते मी माझ्या देवीला आहे ना मुलीच्या नावानं पूजा घातली आहे बस त्यासाठी. तर सायली म्हणते खोटं बोलू नकोस हा महिपत. तर महिपत म्हणतो हो सायली वहिनी असं काय करताय, आधी त्यांच्या तब्येतीकडे बघा, त्यांना पाणी पाजा, मला नंतर फोन लावा. आणि त्यानंतर आता महिपत पटकन तिथून साईडला होतो आणि आपलं जे त्याचे प्रदक्षिणा मारणं असतात ते सुरू कंटिन्यू ठेवतो. पण इकडे मात्र आता सायलीला महिपतवर पूर्ण डाऊट आला असतो आणि तो डाऊट कन्फर्म सुद्धा होतो. प्रेक्षकांना बघत राहा शेवटपर्यंत. आता महिपतच्या प्रदक्षिणा मारून झाल्या असतात आणि महिपत बघतो पण प्रतिमाला अजूनही जाग नसतो आला, शुद्ध नसते आली. आणि आता सायली मनात विचार करू लागते तिथेच महिपतकडे बघून की प्रतिमा त्या आगीला बघून घाबरल्या की महिपतला. तर तिकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता अस्मिताचा हट्टा काही संपला नसतो इथे. आणि अस्मिता म्हणते आता कल्पनाला बघ मम्मा, सचिनने मला त्या दिवसपासून कॉल बॅक सुद्धा नाही केला आणि मेसेज सुद्धा नाही केला. तर कल्पना म्हणते अगं तो म्हणाला ना तो येणार आहे म्हणून तुला भेटायला, मग अगं जरा धीर धर ना. तर अस्मिता आता म्हणते ते काही नाही, मी बघेन आणि पटकन दिल्लीचा फ्लाईटच बुक करेन. त्यानंतर आता कल्पना थोडी ओरडते, चिडते आता अस्मितावर आणि म्हणते काय ग तुला भास झाला ना रेस्टॉरंटमध्ये, एकदा तू डोक्यात खूळ घातला की घातलाच. तर अस्मिता म्हणते नाही मम्मा तो भास नव्हता ग, तुम्ही सगळे माझ्यावर का विश्वास नाही ठेवत आहात, मला खरंच सचिनला बघितल्यासारखं झालंय, मी ना आता सचिनला मेसेजेस करते की मी येते म्हणून. तर कल्पना आता म्हणत असते अस्मिताला की अगं अस्मिता असं नको करू, थांब. तर अस्मिता म्हणते थांब ना मम्मा. तर आता कल्पना परत म्हणते आता अस्मिताला की अगं असा त्रास करून काय भेटणार आहे का तुला. आणि अस्मिता आता संध्याकाळची फ्लाईट बुक सुद्धा करत असते तिच्या फोनवरनं. तर आता कल्पना एकदम उठून अस्मिता जवळ येते आणि म्हणते अस्मिता तू काय वेडी झाली आहेस का, तुला हे सगळं झेपणार आहे का फ्लाईट वगैरे. तर त्यानंतर अस्मिता म्हणते न झेपायला काय झालंय मम्मा, मी एकदम ठणठणीत आहे, असं समज मी माझ्या बाळाला आधीच दिल्लीला फिरून आणते. तर आता अस्मिता काहीच ऐकत नसते कल्पनाचं. तर आता कल्पना म्हणते अस्मिताला अगं हा पोरकटपणा बंद कर आता अस्मिता, तुला जर का इतकीच हाऊस असेल ना दिल्लीला जायची तर तुझे डॅड 3-4 दिवसांनी परत येणार आहे, त्यांच्यासोबत जा. पण हे बघ अस्मिता तू एकटीने प्रवास अजिबात करायचा नाही. तर त्यानंतर आता अस्मिता म्हणते बापरे मम्मा हे बघ अजून जर का मी 3-4 दिवस थांबले ना तर माझा इतकेच जीव जाईल मम्मा. तर आता कल्पना म्हणते अस्मिता तू काय बोलतेस हे. तर अस्मिता म्हणते हे बघ मम्मा डॅड येईपर्यंत मी नाही थांबू शकत आहे, तू येतेस का माझ्या बरोबर. तर त्यानंतर आता कल्पना म्हणते अगं अस्मिता आपल्याला असं अचानक नाही जाता येणार आहे दिल्लीला, बरं तू 2 दिवस थांबशील का. तर अस्मिता म्हणते मम्मा सॉरी मम्मा मी अजून एकही दिवस नाही थांबू शकत, कारण माझं आजचं फ्लाईटचं बुकिंग झालंय आणि मी सचिनला जाऊन भेटणार आहे, बाय. आणि अस्मिता आता काहीच ऐकत नाही, तिथून निघून जाते. आणि कल्पनाला आता टेन्शनच येत असतं या अस्मिताचं. आणि कल्पना म्हणते तर कसली हट्टी आहे नाही देवी आहे, आता हिला प्रवासामध्ये कुठलाही त्रास येऊ देऊ नको. आणि आता इकडे अस्मिता जाणार आहे दिल्लीला. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो, प्रतिमाला आता घरी आणलेलं असतं आणि तिथे आता अर्जुन सुद्धा असतो आणि रविराज सुद्धा. आणि डॉक्टर त्यांचं चेकअप करत असतात प्रतिमा आत्याचं. तर आता हे विचारतात की यांना मानसिक तणावामुळे चक्कर आली असावी, तर यांना काही असं डिस्टर्ब होईल असं काही घडलंय का मंदिरात. तर आता सायली म्हणते मला सुद्धा नीटसर काही माहिती नाही आहे डॉक्टर, मला कळलंच नाही नीटसर, मी फोनवर बोलायचं म्हणून थोड्या अंतरावर उभे होते आणि मागे वळून बघितलं तर ह्या खाली पडलेल्या होत्या. तर डॉक्टर सांगतात आता की प्रतिमाला थोड्या वेळाने सूप किंवा ज्यूस वगैरे द्यायचं आहे म्हणून. आणि आता सायली सुमनकडे बघते आणि सुमन मांडव लावते की हो मी बघते म्हणून. आणि आता डॉक्टर म्हणतात की मी काही गोळ्या वगैरे लिहून देतो आणि अर्जुनकडे आता प्रिस्क्रिप्शन देत. आता डॉक्टर सांगतात की ह्या गोळ्या आहेत ना त्यांना वेळोच्या वेळी द्या. आणि असं म्हणत आता डॉक्टर तिथून निघून जातात. आणि बघा आता काय होतं.
तर आता डॉक्टर गेल्यावर आता सायली काहीतरी म्हणते रविराज आणि अर्जुनला. सायलीला आता खूप गिल्टी वाटत असतं की ती गेली आहे आणि त्यामुळेच हे सगळं झालंय. तर आता सायली म्हणते की माझंच चुकलं. आणि सायली आता अर्जुनला म्हणते तुमच्याशी बोलायचं म्हणून मी बाजूला नको जायला होतं, मी प्रतिमा आत्यांबरोबरच थांबायचं होतं. अर्जुन म्हणतो पण अगं देवळात असं काय झालं की प्रतिमा आत्या एकदम बेशुद्ध झाल्या. तर त्यानंतर आता सायली म्हणते अहो काहीच कळत नाहीये. आणि रविराज सुद्धा हे ऐकत असतो. आणि पुढे आता सायली म्हणते आणि मी जेव्हा गेले ना तिथे तेव्हा प्रतिमा आत्यांसमोर महिपत उभा होता आणि त्याच्या हातात धुपारती होती. कदाचित ते आगीला घाबरले असतील का. तर आता इथे प्रतिमाला थोडा जाग येत असतो, शुद्ध येत असते. सुमन म्हणते वहिनीला जाग येत आहे. तितक्यात आता सगळेजण आशेने बघतात आणि रविराज पटकन जाऊन बसतो प्रतिमाजवळ आणि अर्जुन पाणी देतो आता प्रतिमाला. तर आता प्रतिमा उठून तर बसते, पाणी वगैरे तर पिते, पण तिच्यासमोर आता तोच महिपतचा चेहरा येत असतो आणि त्यानंतर तो जुना सीन जो असतो तिच्यासोबत झालेला ते सगळं तिच्या डोळ्यासमोर येत असतं आणि ती आता महिपत आणि ते भूतकाळातली गोष्ट कनेक्ट करते. तर रविराज आवाज देतो प्रतिमाला. तर प्रतिमा एकदम दचकते. तर रविराज म्हणतो अगं प्रतिमा इतकं दचकायला काय झालं, तुला बरं वाटत नाही आहे का. तर प्रतिमा म्हणते नाही नाही ठीक आहे मी. तर सुमन म्हणते वहिनी मी तुमच्यासाठी सूप घेऊन येते. तर प्रतिमा म्हणते नको मला काही नको. तर सुमन म्हणते नाही मी तुम्हाला विचारत नाही वहिनी, तुम्हाला थोडं तरी सूप द्यावंच लागेल. असं म्हणून सुमन तिथून निघून जाते. आणि आता रविराज म्हणतो प्रतिमाला प्रतिमा तू असं मंदिरात काय बघितलंस ज्याच्यामुळे तुला चक्कर आली. आणि आता प्रतिमा आठवण्याचा प्रयत्न करते परत. जे काही फ्लॅशबॅक तिला आठवतो मंदिरात जे काही घडलंय ते. प्रतिमा म्हणते तो माणूस असं म्हणजे या सगळ्यांसमोर म्हणते ती आता अर्जुन आणि रविराज सायली समोर. तर रविराज विचारतो कोण माणूस. तर प्रतिमा म्हणते कोण माणूस ते मला माहिती नाही, पण तो माणूस मला दिसला की. आणि प्रतिमा आता घाबरू लागते. तर आता सायली म्हणते हो प्रतिमा आता शांत व्हा. आणि बघा प्रेक्षकांना आता सायली काय करणार आहे. सायली म्हणते प्रतिमाला आता त्रास न करून घेता मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल का तुम्ही. सायली पटकन आता एक तिचा फोन काढते आणि त्यामध्ये महिपतचाच फक्त एक फोटो असतो. तो महिपतचा फोटो आता प्रतिमाला दाखवते आणि प्रतिमा मला आता सायली म्हणते तुम्ही याच माणसाबद्दल बोलताय का. आणि आता तो फोटो महिपतचा बघितला आता प्रतिमा आणखीच घाबरू लागते आणि असं हातवारे करत असतं की हटव त्या फोटोला हटव. आणि सायली पटकन तो आता फोन तिचा खाली ठेवून देते. तर अर्जुन म्हणतो अगं रिलॅक्स प्रतिमा आत्या. आणि सायली सुद्धा म्हणते अगं प्रतिमा आत्या काहीच झालं नाहीये रिलॅक्स. आणि आता सायलीला कळालेलं असतं आणि सायली अर्जुनकडे बघून म्हणते की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय. सायली म्हणते प्रतिमा तुम्ही काळजी करू नका प्रतिमा आत्या, आता डोक्यातलं सगळं काढून टाका, आम्ही आहोत इथे. आणि प्रतिमा थोडी अशी घाबरलेली असते. आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो आणि उद्याच्या भागात तर आणखी इंटरेस्टिंग घडणार आहे. आता रविराज विचारतो प्रतिमाला की तू त्या महिपतला इतकी का घाबरतेस, त्याने यापूर्वी तुला कधी इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला का. आणि प्रतिमा आता फ्लॅशबॅक जुनं काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करते आणि प्रतिमाच्या तोंडातून एकदम निघतं की तो अपघात. आणि आता अर्जुन सायलीला हे कळलेलं असतं की काहीतरी अपघाताचा संबंध आहे महिपतशी. आणि रविराज आता म्हणतो अर्जुन सायलीला की जर या अपघातामध्ये महिपतचा हात असेल तर माझ्या हाताने मी त्याचा गळा घोटेन. तर बघूया प्रेक्षकांनो आता लवकरच बहुतेक सत्य कळणार आहे, कारण खूप काही घडलं आजच्या भागात आणि उद्या सुद्धा घडणार आहे. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.